होतं ना तुम्हाला पोर्टलवरती जाहिराती एप्रिल महिन्यातच सुरू होणार 15, 20, 25 या तारखे आठवतंय. तुम्ही विसरला असाल पण आम्ही विसरलो नाही. या तारखांना पोर्टलवरती जाहिराती अपलोड होतील. पोर्टलवरती जाहिरातीसाठी टॅब सुरू होईल अशा पद्धतीची आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली होती. आणि आता तारीख उलटून गेली, अजून नवीन तारीख कोणती अशी तुमच्याकडून मागणी होते. आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनांचं काय झालं असे सुद्धा तुमच्यातले घरी बसून मेसेज करणारे आमच्या हक्काचे अभियोग्यताधारक विचारत आहेत. तिला मागवलेला शेवटचा अहवाल याच्या संदर्भातली निघाली वेगवेगळी पत्रक. याच्या संदर्भातलं तुम्ही चॅनलच्या माध्यमातून माहिती पाहिलेलीच आहे, परंतु तुमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि वाट पाहून व्हिडिओ पाहून अगदी कंटाळा आलाय की पोर्टलवरती आम्हाला जाहिराती अपलोड झाल्या पाहिजे. येस मित्रांनो, अर्थातच आम्हाला सुद्धा तेच वाटतंय, म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की पोर्टलवरती जाहिराती अपलोड होण्यासाठी जी टेस्टिंग आहे ते सुद्धा पवित्र पोर्टलचं जे फ्रिक्वेंटली त्याच्यावरती टेस्टिंग चालू आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणजे जाहिरातीची जय्यत तयारी सुद्धा झालेली आहे. फक्त पोर्टलवरती जो टॅब आहे जाहिराती त्यासाठी तो आपल्याला दिसत नाहीये. त्याचं कारण असं आहे मित्रांनो पोर्टलवर जाहिराती कधी? हो, आठवतंय मला. आम्हीच सांगितलं होतं ना तुम्हाला पोर्टलवरती जाहिराती एप्रिल महिन्यातच सुरू होणार 15, 20, 25. अर्थातच याच्या संदर्भातलं सध्याचं अपडेट काय आणि मंत्रालयामध्ये अशा उमेदवारांनी मागणी केलेली आहे की पोर्टलवरती अजून 2 महिने टॅब सुरू नाही झाला तरी चालेल. त्याची कारणं काय? सध्या शिक्षण विभागाला टॅब सुरू करायला उशीर का होतोय, सध्या समायोजनाची स्थिती काय आणि येस दिलेल्या आश्वासनांचं काय आणि त्याच्यामध्ये शिवनिटी फाउंडेशन म्हणून आमची भूमिका काय हे सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. फटाफट जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे GR ऑथेंटिक इन्फॉर्मेशन सगळं काही एकाच प्लॅटफॉर्मवरती सुद्धा मिळेल. ते म्हणजे प्ले स्टोअरमध्ये जाऊन A+ गुरु ॲप डाउनलोड करा आणि हो, टीचर्स हेल्पलाईन जॉईन करायला विसरू नका, कारण तुमचा शिक्षक होण्याचा प्रवास सुरू होतोय. आमच्यापर्यंत जी माहिती शालेय शिक्षण विभागाकडे आलेली आहे ती केवळ ज्यांनी संच मान्यता समाज रिक्त अतिरिक्तचं प्रमाण कंप्लीट करून त्या प्रपोर्शननुसार जवळपास 15 ते 16 फक्त जास्तापण आहे त्यांची माहिती आलेली आहे. आस्थापनांनी याला उशीर केलेला आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा सांगितलं होतं की 2 महिन्यात शिक्षक भरती आम्ही पूर्ण करू. त्यांचं सुद्धा आश्वासन खोटं ठरत आहे. आपण तर साधी माणसं. तो अध्यक्ष महोदय, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2 डिपार्टमेंट्स होते आणि म्हणून पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे या ठिकाणी शिक्षकांची भरती प्रगतीपथावर आहे. येत्या पाठीमागच्याही काळामध्ये 9,214 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती. 2017 मध्ये 2022 मध्ये 23,871 उमेदवारांची शिफारस करण्यात आलेली होती आणि 2025चा अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याचा निकाल घोषित झालेल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये परत शिक्षक भरती त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या भरतीमध्ये कला आणि क्रीडा ही पदं त्या ठिकाणी भरली जाणार आहेत. आपण आहेत त्यांना त्यांचं समायोजन, त्याच्यानंतर पटपळतणीचा आलेला GR 11, 15 आणि 25 त्याच्यामुळे झालेलं लेट आणि त्याच्यानंतर 27 एप्रिलला मागवलेला शेवटचा अहवाल याच्या संदर्भातली निघाली वेगवेगळी पत्रक. याच्या संदर्भातलं तुम्ही चॅनलच्या माध्यमातून माहिती पाहिलेलीच आहे, परंतु तुमची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे आणि वाट पाहून व्हिडिओ पाहून अगदी कंटाळा आलाय आणि फ्रिक्वेंटली त्याच्यावरती टेस्टिंग चालू आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल. म्हणजे जाहिरातीची जय्यत तयारी सुद्धा झालेली आहे. फक्त पोर्टलवरती जो टॅब आहे जाहिराती त्यासाठी तो आपल्याला दिसत नाहीये. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, सध्या जसं तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलं ना पोर्टलवरती, तसंच वेगवेगळे आस्थापना असतील ना, मनपा, आश्रमशाळा असतील, अध्यापक विद्यालय असतील, आदिवासी विभाग असेल, पेसा क्षेत्र असेल किंवा ज्या काही खाजगी शाळा असतील अनुदानित, अंशतः अनुदानित, हे सर्वच जास्त आपण पोर्टलवरती जाहिराती देणार आहेत. त्या सर्वांना पोर्टलवरती पहिल्यांदा त्यांचं स्वतःचं सेल्फ डिक्लरेशन द्यायचं आहे, म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन करायचं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना स्वतंत्र लॉग इन ID क्रिएट करून दिला जाणार आहे आणि त्याची जवळपास प्रोसेस याला येणाऱ्या काळामध्ये अजून बराचसा वेळ लागणार आहे. त्यामुळे पेशन्स ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तो त्यांचे एकदा त्यांनी सगळे त्यांची मान्यता असेल, त्यांची संच मान्यतेची ऑनलाईन कॉपी असेल, हे सगळं जरी ऑनलाईन असलं ना तरी प्रत्येक आस्थापनाला पहिल्यांदा त्यांचं पूर्णतः
एक स्वतःचं रजिस्ट्रेशन पोर्टलवरती करायचं आहे. पुन्हा एकदा नावाने 2025चा जो शिक्षक भरतीचा पवित्र पोर्टलचा टॅब तुम्ही पाहिला असेल तो नवीन आहे आणि हा पहिलाच टप्पा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही सर्व प्रोसेस त्या आस्थापनांना करायची आहे. त्यांचा स्वतंत्र लॉग इन आय डी क्रिएट केला जाईल आणि ते केल्यावरती जेव्हा जाहिराती अपलोड होतील तशा मात्र आपल्या उमेदवारांना दिसणार आहेत. येस मित्रांनो, आता याच्यामध्ये जी उशीर होत आला त्याच्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, पोर्टलवरती जाहिरातीसाठी टॅब आत्ता यावेळेला सुद्धा सुरू होऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये फार नुकसान आहे. ते म्हणजे असं की पेसा क्षेत्रातले जे 13 जिल्हे येतात त्याच्यातले पेसा अंतर्गत जी काही गावं येतात, तालुके येतात, त्यांच्या जागा पोर्टलवरती येणार नाहीयेत, कारण त्याचं बरंचसं रोस्टर तपासणीचं अजून काम म्हणजे चालू आहे आणि अजून बाकी सुद्धा आहे. सोबतच आदिवासी जे 8 जिल्हे आहेत ज्याच्या जागा पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022च्या दुसऱ्या टप्प्यात सुद्धा आल्या नव्हत्या, त्यांचं सुद्धा बरंचसं अजून काम रखडलेलं आहे आणि ते सुद्धा जागा पोर्टलवरती येणं बाकी आहे. मग आता तुम्हाला टॅबची घाई आहे की जागांची घाई आहे हे प्रथमता प्रश्न स्वतःला विचारा. आपण जेव्हा दुसऱ्यांकडे एक बोट करतोय ना तेव्हा मित्रांनो 4 बोटं तुमच्याकडे आहेत. आमचा शिवनेटी फाउंडेशनचा 200% हा प्रयत्न आहे की पोर्टलवरती जागा जास्त यायला हव्यात. टॅब तर येईलच येईल, भरती तर पोर्टलद्वारेच होणार आहे. सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं सांगून झालं, GR वर GR आले, त्यामुळे पोर्टल शिवाय भरती होणार नाहीये हे क्लिअर कट झालंय. परंतु मित्रांनो, जर जागा आल्या तर मेरिट कमी येईल आणि मेरिट कमी आलं तर सर्वच उमेदवारांना आपल्या हक्काची नोकरी, हक्काचे जिल्हे आणि हक्काची भाकरी सुद्धा मिळण्याचा जो मार्ग आहे तो क्लिअर होणार आहे. आणि याच्या संदर्भात बऱ्याच संघटनांनी सुद्धा ज्या शिक्षक भरतीसाठी फक्त काम करत नाही, ज्या ऑलरेडी जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी काम करतात, जे कार्यरत शिक्षक आहेत त्यांच्यासाठी काम करतात, त्या संघटनांनी मागणी केलेली आहे की पोर्टल वरती हा टॅब सुरू करत असताना सर्व जागा एकत्रित द्या. आणि मित्रांनो, याचा सर्वत्र परिपाक असा की पोर्टलवरती जाहिराती तुम्हाला दिसायला उशीर होणार आहे. तरी आता किती उशीर होणार हाही तुम्ही आम्हालाच विचारणार आहात, कारण घरामध्ये बसून व्हॉट्सअपवरती विचारायला, लोकांना ट्रोल करायला तुम्हाला काय जातं, राईट? आणि तुम्ही बरोबर आहात मित्रांनो, आपली लोकशाही आहे, आपल्याला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि ते विचारले सुद्धा पाहिजेत आणि 100% त्याची उत्तरं सुद्धा आम्ही तुमच्यापर्यंत देण्याचे प्रयत्न करत आहोत, कारण आपले एकमेकांचे ऋणानुबंध असेच पहिल्यापासून आहेत आणि तसेच येणाऱ्या काळामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन द्वारे सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. मित्रांनो, पोर्टलवरती जाहिरातीसाठी जरी उशीर झाला तरी घाबरू नका, जागा वाढलेल्या तुम्हाला दिसतील. आणि 2022ची जी शिक्षक भरती आहे त्याच्यामध्ये दोन्ही टप्प्यामध्ये ज्या मिळून जागा झाल्या तेवढीच शिक्षक भरती 2025 मध्ये सुद्धा झालेली दिसेल. परंतु सध्या धीर धरा, कारण जर ह्या महत्वाच्या जागा आल्या नाही ना तर पोर्टलवरती नुसताच टॅब सुरू होऊन उपयोगाचं नाहीये. त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा शालेय शिक्षण विभागाने जो निर्णय घेतलेला आहे की जवळपास एक त्यांच्या हातामध्ये जेव्हा 80% पूर्णतः समायोजन रिक्तचं हे सगळं करून झालं, जोपर्यंत डेटा येणार नाही तोपर्यंत ते पोर्टलवरती टॅब सुरू करणार नाहीत. आणि आयुक्त ऑफिस असेल, शिक्षण मंत्री असेल किंवा मंत्रालय असेल, यांच्याकडून जे पाठपुरावा करून आमच्यापर्यंत जी माहिती येते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. पण जागा आल्या तर या भरतीला काहीतरी अर्थ आहे, नाहीतर जर मेरिटच खाली येणार नाही तर बाकीच्या उमेदवारांनी करायचं काय? मग त्यांनी दुसऱ्या टप्प्याची वाट पाहायची. बरं, दुसरा टप्पा कधी होतो? शिक्षक भरतीचा इतिहास तुम्ही पाठीमागे जाऊन पहा. दुसऱ्या टप्प्याला किती वेळ लागतो? एवढा वेळ यावेळेस लागू नये याच्यासाठी शिवनेटी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करणार आहोत. परंतु घरात बसून अगदी काही काम धाम नसणारे जे नेहमी सांगत आहेत की पोर्टलवरती टॅब सुरू होणार होता, ते काय झालं? मला त्यांना तुम्हाला एकच सांगायचंय मित्रांनो, टॅब सुरू होईल, लेट होईल, पण जास्त पदांची भरती होईल. आणि मागणी केलेली आहे की येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पोर्टलवरती टॅब सुरू जरी नाही झाला तरी चालेल, पण पोर्टलवरती जागा यायला पाहिजेत. गेल्याच आठवड्यामध्ये बऱ्याच संघटनांनी सुद्धा अशी मागणी केलेली आहे की पोर्टलवरती टॅब लवकर सुरू करू नका, पहिल्यांदा सर्वांचं संच मान्यता एकत्र घ्या आणि नंतर सुरू करा. मला काय वाटतं, आपण वर्षभर वाट पाहिलीच आहे ना, तर अजून थोडी वाट पाहूया. दिल्ली दूर नाहीये, पोर्टलवरती टॅब सुरू झालेला आपल्याला दिसायला फार वेळ आहे. फक्त आता त्यांचं जे काही सेल्फ डिक्लेरेशन ती जी प्रोसेस आहे ती तर सुरू होऊ द्यात. त्याच्यासाठी सध्या अतिशय महत्त्वाचं पाऊल उचललेलं आहे, कारण जेव्हा पोर्टलवरती जाहिराती दिसतील तेव्हा त्यांना जास्त वेळ दिला जाणार नाहीये. आणि नंतर मात्र आपल्याला प्राधान्यक्रम सुरू करून जून महिन्यामध्ये शालेय शिक्षण विभागाचं टार्गेट आहे. परंतु जसं हे टार्गेट लेट होते तसं अजूनही आपल्याला असं वाटतं की तेवढं शक्य नाहीये. ज्या पद्धतीने शालेय शिक्षण विभाग आपल्याला मुंबई आझाद मैदान अधिवेशनाच्या वेळेस सुद्धा आश्वासन दिलं होतं, पण हेही सांगते की अगदी डिसेंबर उजडणार नाहीये. मित्रांनो, हेही लक्षात घ्या.
जरी उशीर होत असला, लेट होत असलं तर अगदी पाक म्हणजे आपली म्हणजे पूर्ण पेशन्स संपला जाईल याची शालेय शिक्षण विभाग वाट पाहणार नाही. त्यांनाही काळजी आहे वरती टॅब कधी. माझं असं वैयक्तिक मत आहे, संघटनेची मी बाजू आत्ता या सेंटेन्सला मांडत नाहीये. पोर्टलवरती टॅब सुरू व्हायला अजून येणाऱ्या काळामध्ये लेट झालं तरी चालेल, परंतु पोर्टलवरती सगळ्या आस्थापनांनी खरडून जागा द्यायला पाहिजेत. त्यातल्या जागा पहिल्या टप्प्यामध्ये 80% भरायच्या, 70% भरायच्या, तर शिक्षण विभागाला अधिकार आहे. परंतु दुसऱ्या टप्प्यामध्ये तरी राहिलेल्या पूर्ण क्षमतेने जागा तेव्हाच येतील आणि दुसरा टप्पा सुद्धा तेवढ्या वेगाने तेव्हाच होईल जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये हे क्लॅरिटी आलेली दिसेल. कितीतरी PCMC असतील बघा, PCMC पहा, अजून कितीतरी मनपा नपा असतील, त्यांनी दुसऱ्या टप्प्यामध्ये पोर्टलवरती जागा दिल्या नव्हत्या आणि त्यांचं लास्ट फेजमध्ये आहे. आता जर पोर्टलवरती जाहिराती द्यायला सुरू केलं, सेल्फ सर्टिफिकेशन आता लगेच सुरू केलं तर ते जागा देणार नाहीत आणि त्यांचं काम राहील. त्याच्यासाठी VCच्या माध्यमातून याची तंतोतंत काम चालू आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. तुम्हाला जून जुलैमध्ये शिक्षक भरतीला मुहूर्त आहे, याच्याबद्दल वादच नाहीये, पण थोडासा पेशन्स ठेवा. राहिली गोष्ट, आम्ही जे तुम्हाला आश्वासन दिलं होतं, मला असं वाटतं आम्ही आश्वासन दिलं होतं, आता तुम्ही आश्वासनं द्या. प्रत्येक उमेदवाराने जो हा व्हिडिओ पाहतोय त्यांनी प्रत्येकाने एकदा तरी मंत्रालयामध्ये आयुक्त ऑफिसमध्ये जाऊन या प्रश्नाचं उत्तर विचारा. त्यांना फक्त पुढचे 8 दिवस दिले जातात. 8 दिवसात आम्ही टॅब सुरू करतो, परंतु ती तारीख कधी येत नाही, तारीख पे तारीख चालते आणि म्हणूनच याला उशीर होतो. पण एक मला असं वाटतं लेट होऊ द्यात मित्रांनो, पण जास्त पदांची थेट भरती पवित्र पोर्टल मार्फत होऊ द्यात. अशाच ऑथेंटिक माहितीसाठी